संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 9वा दिवसही गोंधळाचा. लोकसभा सुरू होताच गदारोळ, कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तर संसदेबाहेर विरोधकांचं अमित शहांविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरल्याविरोधात आक्रमक पवित्रा. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर गंभीर. याच दडपशाहीला थेट गृहमंत्री अमित शहाच जबाबदार. संजय राऊतांचा आरोप, शहांच्या राजीनाम्याची ही मागणी. आम्हाला बाहेरून फंडिंग येत असेल तर हे अमित शहांचं अपयश. सीजेपीला परदेशातून फंडिंग येत असेल तर शहांनी राजीनामा द्यावा, अभिजित दिपकेचा प्रहार. शिव्या देणं ही भारताची संस्कृती नाही. जेनझी आंदोलनामुळे भारताची बदनामी. जंतर मंतरवरील आंदोलनावर रामदेव बाबांचं वक्तव्य, देश रस्त्यावरून नाही संसदेतून चालवला जाईल असंही विधान. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉयमल्ला बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी अपेक्षित. आजच्या सुनावणीत काय होतं याकडे ठाकरे शिंदेंसह महाराष्ट्राचं लक्ष. परीक्षा सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. आज राज्यसभेत मांडलं जाणार परीक्षा सुधारणा विधेयक. पेपरफुटी आणि गैरप्रकारांवर लगाम घालण्यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल. एफडीएची नजर आता शाळांमधील कॅन्टीनवर. शाळेबाहेरील 50 मीटरच्या अंतरापर्यंत जंक फूड विक्रीवर बंदी. शाळेतील कॅन्टीन आणि अन्न पुरवठा करणाऱ्यांना देखील लागणार फसायचा परवाना. तुकाराम मुंढेंचे आदेश. एफडीएच्या धडक कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे. खासगी आस्थापनांवरच कारवाई का, कोर्टाचा सवाल. मंत्र्यांच्या हॉटेल्सवर काय कारवाई केली असाही प्रश्न. शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून 2.25 वर्ष उलटली तरी अभिजात मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्राला मंजुरी नाहीच. राज्य सरकारने वारंवार पाठपुरावा करूनही केंद्र सरकारकडे रखडला प्रस्ताव. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक बळी. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराला ट्रकची धडक. अपघातात निलेश कोतकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू. माळीण दुर्घटनेला आज 12 वर्ष पूर्ण. 30 जुलै 2014 रोजीच्या भूस्खलनात 151 जणांचा मृत्यू. माळीणच्या जखमा आजही ताज्याच. राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा. बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. मुंबईतही महिन्याअखेरीस होणार पावसाचं दमदार पुनरागमन. ओडिसामध्ये पूरस्थिती गंभीर. 20,000हून अधिक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. 2 लाख लोक बाधित. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू. अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून रहाणेची निवृत्ती. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत केली घोषणा. तर निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्य रहाणे भावूक.